CDP-मध्ये प्याजेनंतर जर कोणता थेअरी सर्वात जास्त विचारला जात असेल तर तो आहे वायगॉट्स्की थिअरी. पण ZPD आणि स्केल फोल्डिंगमध्ये स्टुडंट्स अडकतात. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा टॉपिक लाईफ टाईमसाठी क्लिअर होईल. नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण सुरू ठेवत आहोत CDP मास्टर माइंड सिरीज महाटेट अँड CTET 2026 क्लास 4. आजचा टॉपिक आहे वायगॉट्स्की सोशल डेव्हलपमेंट थिअरी. हा टॉपिक कन्सेप्ट प्लस एक्झाम दोन्हीसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. वायगॉट्स्की थिअरी म्हणजे काय? वायगॉट्स्की यांनी सांगितले आहे की मुलांचा विकास समाजाच्या माध्यमातून होतो, म्हणजे सोशल इंटरॅक्शनमधून मुलांचा विकास होतो, असे वायगॉट्स्की यांनी त्यांच्या थिअरीमध्ये सांगितले. वायगॉट्स्की असे म्हणतात की लर्निंग इज इक्वल टू सोशल इंटरॅक्शन प्लस लँग्वेज, म्हणजे मुलांचा समाजाच्या माध्यमातून आणि भाषा या दोन्हीच्या थ्रू विकास होत असतो. मुलं स्वतः शिकत नाहीत तर ते इतरांच्या मदतीने शिकतात, जसे की टीचर्स, पॅरेंट्स. त्यालाच वायगॉट्स्की यांनी मोर नॉलेजेबल अदर्स म्हणजेच MKO असे म्हटले. जो जास्त नॉलेज असतो, जसे की टीचर, पॅरेंट्स, फ्रेंड्स, त्यांच्या माध्यमातून मुलं शिकतात, त्यालाच वायगॉट्स्की यांनी MKO म्हणजेच मोर नॉलेजेबल अदर असे म्हटले आहे. यावरतीही परीक्षेमध्ये तुम्हाला खूप प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. त्यानंतर ZPD म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ही संकल्पना सुद्धा वायगॉट्स्की यांनीच दिली. वायगॉट्स्की यांच्या थिअरीमध्ये हा हार्ट आहे असे त्यांनी सांगितले. मुलाला स्वतः करता येणारे काम आणि मदतीने करता येणाऱ्या कामामधील अंतर म्हणजेच ZPD होय. व्हॉट चाइल्ड कॅन डू अलोन अँड व्हॉट चाइल्ड कॅन डू विथ हेल्प, या दोघांमधील गॅप म्हणजेच ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ही संकल्पना वायगॉट्स्की यांनीच दिली. मुलाला गणित येत नाहीत, आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात. मुलाला गणित येत नाहीत, त्याला टीचर्स मदत करतो, तो सॉल्व करतो. दॅट एरिया इज इक्वल टू ZPD. एक्झाम पॉइंट, ZPD इज इक्वल टू लर्निंग विथ गायडन्स, लक्षात ठेवा. यानंतर आपण बघूयात स्केल फोल्डिंग. हाही खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. टीचर्स जेव्हा स्टेप बाय स्टेप मदत करतो त्याला स्केल फोल्डिंग असे म्हणतात. त्याचे फीचर्स आहेत टेम्पररी सपोर्ट्स, ग्रॅज्युअली रिमूव्ह सपोर्ट्स, चाइल्ड बिकम इंडिपेंडंट. फॉर एक्झाम्पल, टीचर फर्स्ट स्टेप हिंट देतो, सेकंड स्टेपमध्ये एक्सप्लेन करतो, थर्ड स्टेपमध्ये स्टुडंट स्वतः सॉल्व करतो. हेच म्हणजेच स्केल फोल्डिंग. एक्झाम पॉइंट, सपोर्ट गिवन बाय टीचर इज इक्वल टू स्केल फोल्डिंग. रोल ऑफ लँग्वेज, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वायगॉट्स्की म्हणतात की लँग्वेज इज द की टू डेव्हलपमेंट. टाइप्स, सोशल स्पीच, प्रायव्हेट स्पीच मीन्स सेल्फ टॉक आणि इनर स्पीच. फॉर एक्झाम्पल, मुलं स्वतःशी बोलतात, लर्निंग प्रोसेस. आता आपण प्याजे वर्सेस वायगॉट्स्की यांचं क्विक कंपॅरिझन करूयात. प्याजे म्हणतात इंडिव्हिज्युअल लर्निंगने मुलं शिकतात, वायगॉट्स्की म्हणतात सोशल लर्निंगने मुलं शिकतात. प्याजे यांच्या स्टेजेस फिक्स आहेत, तर वायगॉट्स्की यांच्या नो स्ट्रिक म्हणजे त्यांच्या काही स्ट्रिक अशा स्टेजेस नाही आहेत. प्याजे यांच्या थिअरीमध्ये चाइल्ड ॲक्टिव्ह असतात, तर वायगॉट्स्की यांच्या टीचर्स प्लस सोसायटी इम्पॉर्टन्स दिलेले आहे. एक्झाम ट्रिक, प्याजे सेल्फ आणि वायगॉट्स्की सोशल. टीचिंग इम्प्लिकेशन्स, टीचर म्हणून ग्रुप लर्निंग तुम्ही वापरा, इंटरॅक्शन्स वाढवा, गायडन्स द्या, ZPD आयडेंटिफाय करा. इम्पॉर्टंट लाईन, राईट सपोर्ट इज इक्वल टू बेटर लर्निंग. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यावरती तुम्हाला पॅडागॉजीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की टीचर म्हणून तुम्ही काय करू शकतात, हे लाईन तुम्ही लक्षात ठेवा. एक टीचर म्हणून कॉमन मिस्टेक्स सर्व करतात किंवा स्टुडंट्स म्हणून देखील करतात, त्या तुम्ही करू नयेत. ZPD वर्सेस स्केल फोल्डिंगमध्ये कन्फ्यूज होणे, MKOला इग्नोर करणे, लँग्वेज रोल विसरणे, ह्या सर्व मिस्टेक्स केल्यामुळे आपले खूप जास्त प्रश्न चुकतात. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा.
आता आपण क्विक रिव्हिजन ट्रिक बघूयात, जे तुम्हाला मदत करतील लक्षात ठेवण्यासाठी किंवा रिव्हिजनसाठी. ZPD इज इक्वल टू हेल्प एरिया, ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. नाव स्केल फोल्डिंग हेल्प प्रोसेस. वन लाईनमध्ये ZPD इज इक्वल टू व्हेअर टू हेल्प अँड स्केल फोल्डिंग हाऊ टू हेल्प. तर मित्रांनो, जर तुम्हाला वायगॉस्की थिअरी क्लिअर झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील क्लासमध्ये. आपण पुढील क्लासमध्ये लर्निंग थिअरीज, ज्या की बिहेवियरिझम थिअरीज आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.